नमस्कार, मी प्रशांत अर्जुन सातपुते. निबंधाच्या विषयामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. आज आपला तिसरा दिवस. विषयाची सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला थोडं निबंधाचं महत्त्व सांगतो की GS1 मध्ये तुम्हाला 100 मार्क मिळवणं सोपं आहे, पण 100च्या पुढे एक मार्क मिळवणं खूप अवघड आहे. कारण की तिथे तुम्हाला जास्त मेहनत घ्यावी लागते, टॉपर जास्त असतात, त्याच्यामुळे तुम्हाला टॉपरच्या कम्पेअरमध्ये मार्क घेणं थोडंसं डिफिकल्ट जातं. तसंच GS2चं पण आहे. 100 मिळवणं इझी आहे, व्यवस्थित अभ्यास, ठीकठाक रायटिंग सगळं व्यवस्थित असेल तर तुम्ही 100 पर्यंत जाऊ शकता. पण तिथून पुढचं 105 ते 110 पर्यंत मार्क मिळवणं थोडं डिफिकल्ट आहे. तसं GS3 जो की सगळ्यांना अवघड जातो, तो 85 म्हणजे 85 प्लस जाणं खूप अवघड आहे. कारण की याच्यामध्ये इकॉनॉमिक्स येतो आणि सायन्स थोडंसं येतं, त्याच्यामुळं 85 प्लस जाणं अवघड आहे. आणि आपण GS4चा विचार केला इथिक्सचा, तर 100 पर्यंत सगळ्यांना नॉर्मल मार्क मिळतात. पण 100 पासून 105 पर्यंत जाणं किंवा 110 पर्यंत जाणं हे खूप अवघड आहे ॲज कम्पेअर टू तुम्ही बाकीच्या सब्जेक्टचा विचार केला तर. आणि राहिला विषय ऑप्शनलचा, तर ऑप्शनलमध्ये सगळ्यांना 250 ते 240 पर्यंत मार्क मिळणं एक नॉर्मल आहे. ॲव्हरेज मार्क सगळ्यांना 240 ते 250 पर्यंत मिळतात. पण इथून पुढे तुमची लागते मेहनत. 250 प्लस जाण्यासाठी तुम्हाला खूप म्हणजे खूप अभ्यास करावा लागतो. जर आपण ह्या 4 विषयांचा विचार सोडून फक्त निबंधाचा विचार केला तर निबंधात ॲव्हरेज मार्क तुम्हाला मिळतात 100. सुरुवातच ॲव्हरेज मार्कची 100 पासून होते. अँड ॲज कम्पेअर टू जे GS1, 2, 3, 4 आणि ऑप्शनल आहे, तुम्ही जर निबंधावर थोडासा जास्त फोकस केला तर याच्यामध्ये तुम्हाला 115 ते 120 मार्क इझिली मिळवू शकतात. आणि जर तुम्ही अजून थोडासा प्रयत्न केला तर 130 प्लस पण मार्क जातात, जे की GS1 ते ऑप्शनल पर्यंत मार्क मिळवण्यासाठी जेवढी मेहनत करावी लागते त्या कम्पेअरमध्ये जर तुम्ही एसेला मेहनत केली, जे की सोबत रँडम तुम्हाला करायचे आहे, तर तुम्हाला इथे मार्क मिळवू शकतात 130. आपण नॉर्मल धरू इथे 125, म्हणजे तुम्हाला 100 वरून 125 म्हणजे 25 मार्क एकटा एसे देणार आहे प्लस, जे की तुम्हाला मेहनत जेवढी ऑप्शनलला GS1 ला करायचे, GS2 मध्ये करायचे आणि म्हणजे 4 GS ना करायचे आणि ऑप्शनलला करायचे आहे, त्याच्यापेक्षा तुम्हाला निबंध जास्त मार्क देणार आहे हे तुमच्या मनामध्ये फिक्स करा. त्याच्यामुळे जर कमी मेहनतीत जर कोणता जास्त आउटपुट देणार असेल, इनपुट कमी आणि आउटपुट जास्त देणारा कोणता विषय असेल, तो म्हणजे आहे निबंध. निबंधाला कोणताही सिलेबस नाही आहे, त्याच्यामुळे तुमचा इनोव्हेटिव्ह वे आणि तुम्ही किती ते नवीन प्रकारे निबंध लिहिता याच्यामध्ये सर्व डिपेंड आहे. सो आजचा निबंधाचा विषय हेच मला तुम्हाला सांगायचं होतं की निबंधाला ग्राह्य धरू नका की निबंध मला येतो आणि मी चांगला निबंध लिहितो. माहिती असणं आणि मीही निबंध लिहू शकतो आणि स्वतः निबंध लिहिणं याच्यामध्ये खूप फरक आहे. त्याच्यामुळं त्याला हे करू नका, ग्राह्य धरू नका आणि सिरियसली घ्या. सो आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया. आजचा आपला विषय आहे थोडा फिलॉसॉफिकलच विषय आपण घेतलेले आहेत, कारण की सर्व मुलांना आतापर्यंत बघतोय की GSचे विषय लिहिणं तसं कम्पॅरेटिव्हली इझी जातं, कारण की डाटा, फॅक्ट्स आणि पेस्टल अनालिसिस, स्वॉट अनालिसिस सगळे लिहितात. पण जो फिलॉसॉफिकल एसे आहे तो लिहिणं थोडंसं मुलांना अवघड जातं. त्याच्यामुळे आपण जास्तीत जास्त सरांचे जे फिलॉसॉफिकल टाईप एसे आहेत ते सिलेक्ट केलेले आहेत आणि मुलांपर्यंत जास्तीत जास्त इनोव्हेटिव्ह वेने कसे एसे लिहायला लागतात किंवा लिहू शकतो हे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. फक्त इथं वाचन करत आहोत. सो सुरुवात करूया. नवीन एसेचं नाव आहे इट्स इन लिटरेचर दॅट ट्रू लाईफ कॅन बी फाउंड. साहित्य में ही सच्चा जीवन पाया जाता है. मराठीत बघायला गेलं तर खऱ्या जीवनाचे सार साहित्यातून प्रकट होते. विषय समजणं खूप महत्वाचं आहे. विषय समजल्याशिवाय तुम्ही पुढचा एसे लिहू शकत नाही. सो निबंधाला सुरुवात करूया. रंगदेवता आणि नाट्यदेवता यांना विनम्र अभिवादन करून सादर करत आहोत. हे वाक्य कानावर पडली आणि नाटकातील पात्रांनी आपली भूमिका वटवायला सुरुवात केली. त्यांच्या अभिनयाची दखल प्रेक्षकांनी घेतली. पण आजचे नाटक खास होते कारण पात्रांची भूमिका कैक वर्षांपासून भिन्न अभिनेत्यांनी निभावल्या होत्या, परंतु त्यातील शब्द मात्र आजही काळजाला जाऊन भिडत होते. या तुफानाला कोणी घर देतं का पासून ते दिवा म्हणतो वाद दे, सूर म्हणते साथ दे, उन्हामधल्या म्हाताऱ्याला फक्त तुझा हात दे, या ओळींवर जीव घायाळ होतो. वृद्धांच्या आयुष्याची तरफड अतिशय मार्मिकपणे मांडणाऱ्या वि.वा. शिरवाडकरांच्या लेखनातून साध्य झाले नटसम्राट. लेखकाच्या जीवनाकडे पाहणाऱ्या दृष्टिकोन साहित्यातून कसा उमटतो याचेच मूर्तिवंत उदाहरण. नाटकावरून घरी परतताना असंख्य प्रश्न मनात होते, कारण साहित्याची जादू भिडली होती. मग जीवनाचा आणि साहित्याचा मेळ शोधण्याची नशात जगली. साहित्य म्हणजे काय? जे तुम्ही जीवनात भोगता ते शब्दरूपी मांडणे म्हणजे साहित्य. हा, त्यात अनेक आयाम आहेत, पण मुख्य सूर एकच असतो, खरे जीवन मांडणे.
खरे जीवन म्हणजे काय? जेव्हा पाऊस पडल्यानंतर गाडीमध्ये बसलेल्या व्यक्तीला काचेवरील पाण्यामुळे बाह्य जग पुसट दिसते, हे झाले वास्तव. पण तेच पाणी पुसल्यानंतर जे पारदर्शकपणे जाणवते ते खरे वास्तव. म्हणजे साहित्यावर मोजक्या शब्दात जीवनातील सत्य अधोरेखित करतात. याचे पुरावे केवळ आधुनिक जीवनात नाहीत तर प्राचीन काळापासून आढळतात. जेव्हा कवी कालिदास मेघदूतामधून प्रियसी आणि प्रियकर यातील दुरावा दर्शवतात, तेव्हा वाचक देखील कल्पनेच्या पलीकडे असणाऱ्या दुनियेत प्रियकराची दीर्घ किंचाळी प्रत्यक्ष न पाहता देखील अनुभवतो. प्राचीन काळ म्हटलं की आयुर्वेद, यजुर्वेद, ऋग्वेद इत्यादींद्वारे मांडण्यात आलेली आदर्श जीवन पद्धती धर्माचे सार मुळात मानवी जीवनाला मार्गदर्शक ठरते. अशा वेळी आजच्या जीवनातील अनेक घटक जसे की आरोग्य, संगीत, धर्म, संस्कृती यांना अतिशय अचूकरित्या मांडण्याची हजारो वर्षापासूनच्या साहित्यातून होते. म्हणजे जीवन आणि साहित्य यांच्या उत्क्रांतिमय सहप्रवास किती संलग्न याची प्रचिती येते. हा प्रवास धर्मामध्ये आहे, कारण मानवी समाजाने नियंत्रणासाठी, सहज अस्तित्वासाठी नीतिमूल्ये निर्माण केली. याचे पालन आयुष्याचे मूलभूत ध्येय मानले. त्यामुळे अनेक धर्मातील आचार विचार नागरिकांच्या जीवनाचा भाग बनतात. परिणामी धर्मसाहित्य पूजनीय स्थान प्राप्त करते. जसे की भगवद्गीता, जे हिंदू धर्मात पवित्र साहित्य निष्काम कर्मयोग दर्शवते. खरे पाहता जीवनातील तणाव दूर करण्यात निष्काम कर्मयोगाचे मोल सर्वजण जाणतात. याचप्रमाणे बौद्ध धर्मातील जातक कथा साहित्याचे अगदी सामान्य माणसाच्या जीवनाशी जोडणारे मूर्तिवंत उदाहरण, ज्यातून गौतम बुद्धाचे पुनर्जन्म अधोरेखित होते. या प्रत्येक कथेत मानवी जीवनात द्वेष, राग, आनंद, प्रेम, लाभ यासारखे अनेक गुण दिसतात. हाच मंत्र जैन धर्मातील साहित्यातून प्रकट होतो. सद्यकालीन संप्रदायातील दंग्यांवर भाष्य करणारे जैन धर्मातील अनेक वाद जीवनाचे सार नव्हे तर काय, बायबल, कुराण, धर्मग्रंथातून पवित्र दिनचर्या अधोरेखित होते. म्हणजेच धर्म साहित्य हे मानवी जीवनाचे प्रतिबिंब दर्शवते. याच वारशाचा पुढचा टप्पा भारतीय समाजात संत साहित्यातून अधोरेखित होतो. जे काय रांजले गांजले त्यासी म्हणितो जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा, असे मूलमंत्र देणारे संत रामदास मूर्तिपूजेच्या पलीकडे मानवतेला देवता मानतात. हा खऱ्या अर्थाने मानवी जीवनाचा मूल गाभा नव्हे का? मराठी साहित्याची पूर्व सुरुवात करणारे संत ज्ञानेश्वरीद्वारे संपूर्ण जीवनाचे जगण्याची कला दर्शवतात. संत तुकाराम वसुदैव कुटुंबकमद्वारे विश्वबंधुत्वाचे सद्यस्थितीमध्ये दहशतवादापासून ते लास राष्ट्रवाद पर्यंत लागू पडते. हीच खरी साहित्याची ताकद असते, जे चिरकाल नाविन्य जपते. म्हणूनच त्या तुकारामांच्या गाथा नदीला झेपल्या नाहीत आणि भक्तांच्या स्वरूपात आजही गाथा मंदिरात दुमदुमू लागतात. पाश्चिमात्य साहित्य यांच्यासाठी संत स्वरूपच मानावे, कारण लोकशाही मूल्यांपासून साम्यवादाची पेरणी करणारे साहित्य स्वतःची क्षमता राजदरबारांच्या भिंती कोसळल्या इतपत बाळगते. त्यामुळे रुसो ज्यावेळी मानवी जीवनाला साहित्यरूपी मांडतो, त्यावेळी सामाजिक कराराच्या सिद्धांतापासून समाजव्यवस्थेच्या जुलमाला आव्हान देतो. तर मार्क्स जेव्हा कामगारांचे जीवन यातनामय स्वरूपात मांडतो, तेव्हा संघर्षाचे मानवी जीवनातील मोल दर्शवतो. व स्वतःच्या मृत्यूनंतर देखील अनेक देशात मार्क्सवादी केवळ विचार नाही तर जगण्याची पद्धत मांडतो. तर ॲडम स्मिथ भांडवलवादाची रचना करतो, जे आजच्या जीवनातील उपभोक्तावादाचे प्रतिबिंब दर्शवते. मग जीवन आणि साहित्य भिन्न कसे मानावे हाच प्रश्न पडतो. याच साहित्याचा भारतीय स्वातंत्र्य लढ्यात दोन प्रकारच्या, एक सामाजिक स्वातंत्र्य आणि दुसरे वसाहत स्वातंत्र्यामध्ये मोलाचा वाटा आहे. कारण वेदांचे अध्ययन तर्कशास्त्र आधारे करून राजाराम मोहन रॉय भारताचे पहिले आधुनिक पुरुष ठरतात. तर सर सय्यद अहमद खान मुस्लिम जीवनात नवप्रवाह आणतात. महात्मा ज्योतिबा फुले शेतकऱ्यांचा आसूडच्या माध्यमातून शेतकरी जीवनातील दुःखाला वाचा फोडतात. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलिताच्या दुःखाला आणि मानवतेच्या मूलमंत्राला गवसणी घालतात. म्हणून तर त्यांच्या मूकनायक आणि गांधीजींच्या हरिजन समाज जीवनाचे खरे सार दर्शवतात. स्वातंत्र्य काळातील साहित्य म्हणजे भारतीय समाजाच्या पर्यायीने भारतीय जीवनाचा पुनर्जागरणाचा काळ आहे, जिथे रवींद्रनाथ टागोर एकला चलो रे मधून नैतिकतेचा प्रवास दर्शवतात, तर दादाभाई नौरोजी संपत्तीवहन सिद्धांतातून झोपलेल्या भारतीयांच्या शब्दरूपी मुस्काडीत लावतात. हा सामाजिक जीवनासोबत बांधिलकी करणारा साहित्याचा इतिहास अथांग आहे. कारण
या पृथ्वीला रंगमंच मानणारा शेक्सपियर जेव्हा जगावं की मरावं विचारतो तेव्हा पापण्या ओल्या होतात. लोकांच्या भावनांचे प्रकटीकरण होते. ज्यावेळी वसंत कानिटकर रायगडाला जेव्हा जाग येते म्हणतात तेव्हा थोर महापुरुषांचे भावनिक जीवनातील नाजूक पैलू प्रकट करतात. त्याच वेळी विनोदी शैलीमध्ये मानवी जीवनाचे वास्तव नग्न स्वरूपात सादर करणारे महारथी देखील आहेत. कारण आत्रे जेव्हा झेंडूची फुले विनोदी शैलीमध्ये विडंबन करून मांडतात तेव्हा ते खरे मानवी जीवन दर्शवते. सद्यस्थितीमध्ये पर्यावरण दुखवटा साजरा करणारे अनेक लेखक असताना पर्यावरणाचे दुःख कवी नायगावकर हास्यास्पद आणि मार्मिक दुहेरी स्वरूपात मांडतात. पेट्रोलच्या खमंग वास चाखत ड्रेनेजचे गटार ज्या महाद्वाराद्वारे समुद्रासोबत हितगुज करते त्याच काळ्याभोर तेजस्वी डबक्यात औदुंबराचे पाय रुतला होता. या विनोदामध्ये देखील मानवी जीवनाचे वास्तव आहे. अशा अनेक आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत. त्यावेळी समाजातील दुर्बल घटकांचे आवाज तीव्र स्वरूपात मांडून त्यांच्या जीवनाचे दुःख अधोरेखित करणारे दलित साहित्यकार यातून साहित्य समृद्धी सोबत मानवी जीवनाचे विविध सूर दिसतात. बऱ्याचदा साहित्य नाजूक विषयांवर अतिशय बारकावे टिपते. जोखमीच्या प्रकारात धर्मावर भाष्य करणे कठीण, परंतु महाबळेश्वर सैल यांचे तांडव मनात विशेष स्थान प्राप्त करते. गोव्याच्या मंदिरांच्या घंटेला दडपून चर्चच्या घंटनाद दर्शवणे तितकेच कठीण पण वास्तवदर्शी होते. याचप्रमाणे कोर्ट कचेरीच्या चक्रा मारणारे मेंटो जेव्हा थंडाकुस लिहितात तेव्हा साहित्यातील जीवनाच्या पलीकडचा दृष्टिकोन अधोरेखित होतो. साहित्य आणि जीवन या जुळ्या अपत्यांची जडणघडण एकमेकांवर अवलंबून आहे. ज्यांना जीवनाचा अर्थ समजला त्यांनी शब्दरूपी मांडला. इतकाच काय तो साहित्याचा हेतू नव्हे. साहित्य शब्दांपलीकडे पाहते नव्हे ते शब्दांपलीकडे जगते. जीवनातील प्रत्येक भावना मांडून शब्द न सुचणाऱ्यांना वाचा देण्याची भूमिका म्हणजे साहित्य. समाज माध्यमांपासून शालेय पाठ्यपुस्तकांपर्यंत साहित्याचा त्याचा वाटा आहे. साहित्याचे आणि जीवनाचे सुंदर नाते सांगणारे कवी नारायणपुरी पुढील ओळीत मांडतात. मी लिहितो आहे म्हणजे निर्भय होतो आहे. या जगास पाहण्या डोळे देतो आहे. कविता म्हणजे तुमच्या आमच्या आयुष्याचे लेणे, स्वतःच आपली राख उधळून जाणे. धन्यवाद. तुम्हाला समजलंच असेल की याच्यामध्ये विविध उदाहरण सरांनी दिलेली आहेत, विविध कविता वापरलेल्या आहेत. असं नाही की तुमच्याकडून पण अशाच कविता किंवा अशीच उदाहरणं असे संदर्भ यावेत. अपेक्षा आहे की जास्तीत जास्त अशा प्रकारचा निबंध आपल्याला लिहिता यावा. असाच यावा असं नाही, कारण की याच्यामध्ये जी सरांनी उदाहरणं वाचले त्यातून आपल्याला समजतं की अवांतर वाचनाची खूप गरज आहे. अवांतर वाचन हा निबंधाचा एक भाग आहे. त्याच्यामुळे तुमच्याकडं तुम्ही जर निबंध लिहित असाल आणि त्याच्यामध्ये जर अशा पद्धतीची उदाहरणं येत नसतील तर तो निबंध चुकीचा असं होत नाही. निबंध साधा सिंपल लिहून पण मार्क मिळतात. तो एक निबंधाचा वेगळा प्रकार आहे, हा निबंधाचा वेगळा प्रकार आहे. त्याच्यामुळे तुम्ही हा निबंध बघून न्यूनगंडात जाऊ नका की मला पण असाच निबंध आला पाहिजे. इथं वेगवेगळ्या कन्सेप्ट सरांनी वापरलेल्या आहेत, त्या फक्त लक्षात घ्या. आणि अशा पद्धतीचा निबंध एक मॉडेल एसे असू शकतो एवढंच लक्षात घ्या. बाकी सांगण्यासारखं याच्यामध्ये काही नाही आहे, कारण की जर या निबंधावर बोलायला गेलो तर सेपरेट एखादं सेशन होईल. त्याच्यामुळे इथंच थांबतो. फक्त लक्षात घ्या निबंध काय आणि निबंधाची सुरुवात आणि निबंधाचा शेवट वाचताना एक फ्लो कसा मेंटेन राहतोय याच्याकडे जास्तीत जास्त फोकस करा. की निबंध वाचणाऱ्याला तो निबंध बोलतोय म्हणजेच लिहिणारा स्वतः माझ्याशी संवाद साधतोय असं जाणवून द्यायचा प्रयत्न आपण करायचा आहे. सो तुम्हाला निबंधाबद्दल काही अजून अडचणी असतील तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा. धन्यवाद.